नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा वेलकम आहे माझ्या यूट्यूब चॅनेल जी टी क्लासेसच्या या नवीन व्हिडिओमध्ये. मागील व्हिडिओमध्ये आपण स्टडी केला होता की डिटर्मिनंट काय असतं आणि ते कसे सॉल्व्ह करायचं. आज वेल आज आपण अजून एका रूलचा पण स्टडी केला होता. त्या रूलला आपण काय म्हणलं होतं, क्रॅमर्स रूल. तर क्रॅमर्स रूलने आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल कसे सॉल्व्ह करायचे हे मागील व्हिडिओमध्ये आपण बघितले होते. तर त्याच एक्सरसाइजचे म्हणजेच एक्सरसाइज 1.3 ला आपण कंटिन्यू करूया आणि याच्यातलं थर्ड इक्वेशन इथं आपण राईट केलेलं आहे. थर्ड एक्झाम्पलचं फर्स्ट इक्वेशन आहे x + 2y = -1 आणि सेकंड इक्वेशन आहे 2x - 3y = 12. तर इथं आपण कंपेअर करूया. म्हणजे a1 ची व्हॅल्यू किती आहे, इथं 1 आहे कारण कोएफिशियंट ऑफ x 1 आहे. त्याच्यानंतर b1 ची व्हॅल्यू आहे 2, c1 ची व्हॅल्यू आहे -1. then a2 is equal to 2, b2 is equal to -3 आणि c2 is equal to 12. आता या व्हॅल्यू राईट केल्यानंतर आपण आता व्हॅल्यू फाइंड आउट करूया. पहिल्यांदा डी कसा राईट करतो, इथं a1 a2 आणि b1 b2 या व्हॅल्यू राईट केल्या. त्याच्यानंतर आता याच्या व्हॅल्यू पुट करूया. a1 ची व्हॅल्यू आहे 1, a2 ची व्हॅल्यू आहे 2, b2 आहे 2 आणि b1 आहे 2 आणि b2 आहे -3. आता हे जर सॉल्व्ह करायचं असेल तर परत मी एकदा सांगतो की याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. सो 1 × -3 देन मायनस साइन दिलं तर 2 × 2 2 × 2 मग किती होणार आहे, प्लस × -3 आणि -2 2 4. इथं दोन्ही नंबरला मायनस साइन असल्यामुळे इथं ऍडिशन होणार आहे नंबरची आणि त्याला मायनस साइन येणार आहे. सो डी ची व्हॅल्यू किती आली, -7 ही आलेली आहे. आता आपण dx फाइंड आउट करूया. मग dx चा फॉर्म्युला काय आहे, इथं dx चा फॉर्म्युला आहे इन्स्टेड ऑफ a1 a2 म्हणजे कोएफिशियंट ऑफ x न राईट करता तिथं आपण कॉन्स्टंट टर्मच्या व्हॅल्यू राईट करूया. म्हणजे इथं c1 c2 आणि इथं b1 b2 या व्हॅल्यूज राईट करायच्या आहेत. सो dx इज इक्वल टू आता c1 c2 किती आहे, -1 आणि 12 आणि b1 b2 किती आहे तर 2 आणि -3. अगेन इथं dx ची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी अगेन वी कॅन डू द क्रॉस मल्टिप्लिकेशन. सो -1 multiplied by -3 -12 multiplied by 2 म्हणजे -1 × -3 आणि -12 × 2 असं झालं. सो मायनस चा मल्टिप्लिकेशन प्लस होणार आहे. 3 × 1 3 -12 2 24. इथं जर सबट्रॅक्शन केलं तर बिगर नंबरचं साइन म्हणजे dx ची व्हॅल्यू किती आली तर -21. त्याच्यानंतर इथं आता आपण dy ची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. सो dy ची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी इथं आपण आता कोणत्या व्हॅल्यूज राईट करणार आहोत तर a1 a2 म्हणजे कोएफिशियंट ऑफ x राईट करायचे आणि इन्स्टेड ऑफ कोएफिशियंट ऑफ y च्या ठिकाणी आपण कॉन्स्टंट टर्म राईट करायचे. म्हणजे कसं होईल, a1 a2 आणि इन्स्टेड ऑफ b1 b2 आपण काय राईट करणार आहोत, c1 c2. बरोबर आहे का. मग आपण इथे व्हॅल्यूज पुट करूया. a1 a2 च्या व्हॅल्यू काय आहे, a1 ची व्हॅल्यू 1 आहे, a2 ची व्हॅल्यू 2 आहे, इथं 1 आणि इथं 2. c1 c2 ची व्हॅल्यू काय आहे, -1 आणि 12. आता अगेन इथं आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. सो 1 × 12 that is 1 × 12 minus -1 × 2. तर इथं 12 1 12 मायनस × मायनस प्लस 2 1 2 म्हणजे dy ची व्हॅल्यू किती इथे मिळाली आपल्याला, dy ची व्हॅल्यू भेटली dy = 40. आता आपल्याला x ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. सो x = dx/d. मग dx ची व्हॅल्यू किती भेटलेली इथं -21 आणि अपॉन d ची व्हॅल्यू किती आहे -7. बरोबर आहे का. सो मायनस मायनस गेट कॅन्सल, 7 1 7 7 3 21. x ची व्हॅल्यू भेटली आपल्याला 3. आता आपण व्हॅल्यू ऑफ y कॅल्क्युलेट करूया. व्हॅल्यू ऑफ y कॅल्क्युलेट करण्यासाठी राईट फॉर्म्युला करूया dy/d. dy ची व्हॅल्यू किती आहे तर dy ची व्हॅल्यू आहे 14 आणि dx ची व्हॅल्यू आहे -7. सो y = 7 1 7 7 2 14 म्हणजे y ची व्हॅल्यू आली -2. या प्रकारे आपल्याला x आणि y च्या या दोन व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केलेल्या आहेत. तर विद्यार्थ्यांनो आता आपण सेम एक्सरसाइज 1.3 चा क्वेश्चन नंबर 3 मधला एक्झाम्पल नंबर 4 घेतलेला आहे. इन दॅट फर्स्ट इक्वेशन 6x - 4y = -12, सेकंड इक्वेशन 8x - 3y = -2. अगेन हे कंपेअर करूया आपण इक्वेशन बरोबर. सो a1 ची व्हॅल्यू आहे 6, देन b1 = -4, c1 = -12. त्याच्यानंतर a2 ची व्हॅल्यू आहे 8, b2 ची व्हॅल्यू आहे -3 आणि c2 ची व्हॅल्यू आहे -2.
आता आपण पहिल्यांदा डी कॅल्क्युलेट करूया. सो डी ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी इथं आपण काय राईट करतो a1 a2 देन b1 b2. आता याच्यामध्ये व्हॅल्यूज पुट करूया. a1 ची व्हॅल्यू आहे 6, a2 ची व्हॅल्यू आहे 8, त्याच्यानंतर b1 ची व्हॅल्यू आहे -4 आणि b2 ची व्हॅल्यू आहे -3. आता इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. 6 मल्टिप्लाइड बाय -3, 6 इंटू -3 मायनस इंटू ब्रॅकेट -4 मल्टिप्लाइड बाय 8. मग 6 प्लस मायनस मायनस 6 3 जार 18 मायनस इंटू मायनस प्लस 4 8 जार 32. आता इथे काय होणार आहे सबट्रॅक्शन होणार आहे कारण 18 ला मायनस साइन आहे 32 ला प्लस साइन आहे. सो 14 मायनस 12 मायनस 8 होणार आहे 4 आणि 2 मायनस 1 होणार आहे 1 आणि बिगर नंबरचं साइन आहे दॅट इज द 32 बिगर नंबर आहे त्याला साइन प्लस आहे. सो डी ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला इथं 14 मिळाली. आता आपण dx ची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. सो dx ची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी काय करायचं इथं आपल्याला c1 c2 राइट करायचं आहे आणि b1 b2 राइट करायचं आहे. सो dx इज इक्वल टू c1 ची व्हॅल्यू किती आहे -12 आहे आणि c2 ची व्हॅल्यू -2 आणि b1 ची व्हॅल्यू -4 आणि -3 b2 ची व्हॅल्यू आहे. आता अगेन आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. सो dx इज इक्वल टू -12 इंटू -3 आणि मायनस इंटू ब्रॅकेट -4 इंटू -2. सो dx इज इक्वल टू मायनस इंटू मायनस प्लस 12 3 जार 36 मायनस इंटू मायनस प्लस इंटू मायनस मायनस 4 2 जार 8. सो dx इज इक्वल टू 36 मायनस 8 दॅट इज द 28 ही झाली dx ची व्हॅल्यू. ती पण आपल्याला प्लस भेटलेली आहे. आता आपण व्हॅल्यू dy ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करूया. सो dy इज इक्वल टू आता इन्स्टेड ऑफ इथं a1 a2 ॲज इट इज राईट करायचं आहे a1 a2 आणि b1 b2 च्या इन्स्टेड आपल्याला राईट करायचं आहे c1 c2. मग आता इथं आपण व्हॅल्यू पुट करूया. dy च्या व्हॅल्यूज काय आहेत इथं a1 a2 किती आहे 6 आणि 8 आहे इथं 6 आणि 8 आणि c1 c2 च्या व्हॅल्यू आहेत -12 आणि -2. आता अगेन वी कॅन डू द क्रॉस मल्टिप्लिकेशन 6 इंटू -2 आणि मायनस इंटू ब्रॅकेट -12 इंटू 8. सो प्लस मायनस मायनस 6 2 जार -12 मायनस इंटू मायनस प्लस 12 8 जार 96. आता इथं dy ची व्हॅल्यू सबट्रॅक्शन होणार आहे 96 मधून 12 मायनस होणार त्याला प्लस व्हॅल्यू 6 मायनस 2 4 आणि 9 मायनस 1 8. सो dy ची व्हॅल्यू किती भेटली आपल्याला 84. आता या सगळ्या व्हॅल्यू भेटल्यानंतर आपण व्हॅल्यू ऑफ x कॅल्क्युलेट करूया. x इज इक्वल टू dx अपॉन d. dx ची व्हॅल्यू किती आहे 28 आहे. dx ची व्हॅल्यू आहे 28 आणि d ची व्हॅल्यू आहे +14. सो x इज इक्वल टू 14 1 जा 14 14 2 जा 28. सो x ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला इथं 2 मिळालेली आहे. आता आपण y ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करूया. त्यासाठी फॉर्म्युला राईट करूया dy अपॉन d. dy ची व्हॅल्यू किती आहे 84 आणि d ची व्हॅल्यू आहे 14. सो 14 6 झालं 14 1 जा 14 14 6 जा 84. सो y इज इक्वल टू 6 ही मिळाली आपल्याला y ची व्हॅल्यू. तर अशा प्रकारे आपण थर्ड आणि फोर्थ एक्झाम्पल कंप्लीट केलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन नंबर 3 त्यातलं फिफ्थ एक्झाम्पल आहे 4m + 6n = 54 आणि 3m + 2n = 28. आता याच्यावर आपण कंपेअर करूया a1 a2 b1 b2 आणि c1 c2 बरोबर. सो a1 = 4 b1 = 6 आणि c1 = 54. त्याच्यानंतर आहे a2 = 3 b2 = 2 आणि c2 = 28. आता या व्हॅल्यू राईट केल्यानंतर आपण d पहिल्यांदा फाइंड आउट करूया डिटर्मिनंट. मग त्याच्यामध्ये इथं काय राईट करतो आपण a1 a2 आणि इथं राईट करतो b1 b2. मग a1 a2 आणि b1 b2 च्या व्हॅल्यू पुट करूया. याच्यामध्ये a1 किती आहे 4 b1 आहे 3 a1 आहे 4 a2 आहे 3 b1 आहे 6 आणि b2 आहे 2. अगेन इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. d = 4 × 2 -6 × 3. मग हे किती होणार आहे 4 2 जार 8 -3 6 जार 18. याचा आन्सर येणार आहे d चं आन्सर आलं -10. हे झालं d चं आन्सर. आता आपण dx ची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. मग dx = आता इथं a1 a2 च्या ठिकाणी dx फाइंड आउट करताना a1 आणि a2 हे जे कोएफिशियंट ऑफ x आहेत त्याच्या ऐवजी आपण कॉन्स्टंट टर्म राईट करायचे म्हणजे c1 c2 आणि b1 b2. याच्यामध्ये c1 c2 ची व्हॅल्यू आपण पुट करूया 54 आणि c2 ची व्हॅल्यू आहे 28. त्याच्यानंतर b1 ची व्हॅल्यू आहे 6 आणि b2 ची व्हॅल्यू आहे 2. आता याच्यानंतर आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. dx =
54 मल्टिप्लाइड बाय 2 मायनस 28 मल्टिप्लाइड बाय 6. मग dx ची व्हॅल्यू काय झाली? आता dx ची अजून व्हॅल्यू आली नाही, आता मल्टिप्लिकेशन करूया. 4 2 4 are 8 आणि 2 5 are 10 मायनस 6 8 are 48 कॅरी 4 6 2 are 12 12 आणि 4 16. ते हे झालं आपलं डी. आता हे जर सॉल्व्ह केलं तर याच्यामध्ये व्हॅल्यू येणार आहे सबट्रॅक्शन नंतर व्हॅल्यू येणार आहे मायनस 60. ही कोणाची व्हॅल्यू झाली? आपल्या dx ची व्हॅल्यू झाली. आता dy ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करूया. dy इज इक्वल टू, आता इथं a1 a2 ऍज इट इज राईट करायचं आहे, a1 a2 आणि इन्स्टेड ऑफ b1 b2 आपण काय राईट करणार आहोत? c1 c2 c1 c2. त्याच्यामध्ये आपण व्हॅल्यू पुट करूया. a1 a2 ची व्हॅल्यू आहे 4 आणि 3 4 आणि 3 आणि c1 c2 ची व्हॅल्यू आहे 54 आणि 28 54 आणि 28. त्याच्यानंतर आता इथं आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. 4 into 28 4 into 28 मायनस 54 मल्टिप्लाइड बाय 3. आता हे जर आपण सॉल्व्ह केलं तर 4 8 are 32 कॅरी 3 4 2 are 8 plus 3 11 मायनस 54 into 3 3 4 are 12 कॅरी 3 4 are 12 कॅरी ओव्हर 1 3 5 are 15 plus 1 16. आता याचं जर सबट्रॅक्शन केलं आपण तर काय येणार आहे? मायनस साइन येणार आहे. 2 minus 2 0 6 minus 1 5 आणि 1 minus 1 0. सो dy ची व्हॅल्यू किती भेटली आपल्याला? मायनस 50 भेटलेली. आता याच्यावरून आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणं खूप इझी आहे. सो x इज इक्वल टू dx अपॉन d आणि y इज इक्वल टू dy अपॉन d. सो देयरफॉर x इज इक्वल टू व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ dx? dx ची व्हॅल्यू किती आहे? मायनस 60 आणि d ची व्हॅल्यू किती आहे? मायनस 10. मग न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला दोन्ही ठिकाणी मायनस मायनस असेल ते कॅन्सल होतं. 10 1s are 10 10 6s are 60. सो x इज इक्वल टू प्लस 6. ही झाली व्हॅल्यू ऑफ x. त्याचप्रमाणे आता आपण y ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करूया. y इज इक्वल टू मायनस 50 व्हॅल्यू ऑफ dy आणि d ची व्हॅल्यू आहे मायनस 10. सो अगेन प्लस मायनस सॉरी मायनस मायनस कॅन्सल होणार आहे. सो 10 1s are 10 10 5s are 50. सो y इज इक्वल टू 5. ही झाली व्हॅल्यू ऑफ y. तर याप्रमाणे आपण फिफ्थ एक्झाम्पल सुद्धा याच्यातलं सॉल्व्ह केलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, एक्सरसाइज 1.3 मधला हा क्वेश्चन 3 चा शेवटचा एक्झाम्पल आहे. एक्झाम्पल नंबर 6. त्याच्यामध्ये फर्स्ट इक्वेशन त्यांनी दिलेलं आहे 2x + 3y = 2 आणि सेकंड इक्वेशन आहे x - y/2 = 1/2. आता बरेच विद्यार्थ्यांना परत एकदा फ्रॅक्शन चा एक्झाम्पल आला की परत त्यांना थोडीशी भीती वाटते, पण ते द्यायची काही गरज नाहीये. आपण एकदम इझिली हे सॉल्व्ह करूया. अगेन या इक्वेशन मध्ये a1 a2 b1 b2 आणि c1 c2 ची व्हॅल्यू राईट करून घ्या. सो a1 = 2 b1 = 3 आणि c1 = 2. आता त्यानंतर a2 = कोएफिशिएंट ऑफ x इथे नाहीये म्हणजे 1 आहे. b2 = आता इथं y/2 म्हणजे y ची व्हॅल्यू किती आहे? y चा कोएफिशिएंट आहे 1/2 आणि त्याच्यानंतर c2 ची व्हॅल्यू अगेन आहे 1/2. ह्या व्हॅल्यू झाल्या की आता आपण काय करणार आहोत? डिटर्मिनंट कॅल्क्युलेट करणार आहोत. म्हणजे d ची व्हॅल्यू सो इथे राईट करायचं आहे a1 a2 आणि b1 b2 हे इक्वेशन राईट करून झालं. याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करूया. a1 आहे 2 a2 आहे 1 b1 आहे 3 आणि b2 आहे 1/2. आता इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. 2 × 1/2 आणि -3 × 1. सो 2 2 कॅन्सल झालं. सो d = किती झालं? 1 - 3 म्हणजे d ची व्हॅल्यू किती आली? -2. हे भेटली आपल्याला d ची व्हॅल्यू. आता आपण व्हॅल्यू ऑफ dx कॅल्क्युलेट करूया. सो dx = काय फॉर्म्युला आहे त्याचा? इथं a1 a2 च्या ठिकाणी आपण राईट करणार आहोत c1 c2 आणि b1 b2 ऍज इट इज राईट करायचं आहे b1 b2. आता याच्यामध्ये आपण व्हॅल्यू पुट करूया. c1 c2 ची व्हॅल्यू किती आहे? 2, 1/2. त्याच्यानंतर b1 b2 ची व्हॅल्यू किती आहे? b1 आहे 3 आणि b2 आहे 1/2. आता इथे काय करायचं आपल्याला? अगेन क्रॉस मल्टिप्लिकेशन. सो कसं येणार आहे? dy = 2 × 1/2 मायनस 3 × 1/2 3 × 1/2. सो dy = 2 to गेट कॅन्सल. इथे येणार आहे 1 - 1 म्हणजे 1/1 असतं ते. आणि आता इथं 3 1s are 3/2 इथं 3/2. आता इथं दोघांचे डिनॉमिनेटर सेम नाही. मग आता इथे काय करायचं आपल्याला? क्रॉस मल्टिप्लिकेशन किंवा जर तुम्हाला एलसीएम मेथड माहिती असेल तर ती यूज करू शकता. सो dy = मी इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथड वापरतोय. सो 2 × 1 सो 1 × 2 -3 × 1 अपॉन या दोन्ही डिनॉमिनेटरचं सुद्धा मल्टिप्लिकेशन होणार आहे.
सो dy इज इक्वल टू 2 1 जा 2 मायनस 3 1 जा 3 अपॉन 2. सो dy इज इक्वल टू -1 अपॉन 2. ही झाली dy ची व्हॅल्यू. आता आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. तर x साठी x ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण डायरेक्ट करणार आहे dx अपॉन d. आता dx ची व्हॅल्यू किती इथे मिळालेली बघा बरं. dx ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. सॉरी तर विद्यार्थी मित्रांनो, आपण एक्सरसाइज 1.3 च्या क्वेश्चन 3 चा लास्ट एक्झाम्पल घेतलेला आहे. दॅट इज द एक्झाम्पल नंबर 6. त्याच्यामध्ये त्यांनी दोन इक्वेशन दिले 2x 3y 2 आणि x - y 2 1/2. आपण ह्या व्हॅल्यूज a1 a2 b1 b2 आणि c1 c2 च्या व्हॅल्यू राईट करून घेतात. a1 a2 च्या व्हॅल्यू बरोबर तुम्ही लिहू शकता. आता इथे b2 ची व्हॅल्यू काय आहे y 2 आहे. बट हा y 2 आपण कसा राईट करू शकतो, तर हाच आपण y 2 याच्या ऐवजी आपण असं सुद्धा राईट करू शकतो. तर 1/2 मल्टिप्लाइड बाय y म्हणजे काय झालं, y1 जर y आणि 2 ॲज इट इज. सो त्याच्यामुळे b2 ची जी व्हॅल्यू आहे ती किती आहे 1/2 आहे. सेम आपण इथं c2 ची व्हॅल्यू पण तशीच राईट केलेली आहे 1/2. आता आपण याचा यूज करून काय करूया, पहिल्यांदा d कॅल्क्युलेट करूया. d कसा कॅल्क्युलेट करतात, a1 a2 आणि b1 b2 या व्हॅल्यू. आता इथं a1 ची व्हॅल्यू काय आपल्याकडे 2 आहे आणि a2 ची व्हॅल्यू 1 आहे, b1 ची व्हॅल्यू 3 आहे आणि 1/2 आहे. आता इथं जर आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 2 मल्टिप्लाइड बाय 1/2 आणि -3 मल्टिप्लाइड बाय 1. सो इथला न्यूमरेटरचा 2 आणि डिनोमिनेटरचा 2 कॅन्सल होणार आहे. सो d इज इक्वल टू 1 ॲज इट इज आणि 3 1 जार 3. सो d1 ची व्हॅल्यू किती आली -2. ही व्हॅल्यू झाली d ची व्हॅल्यू झाली. आता आपण dx कॅल्क्युलेट करूया. मग dx इज इक्वल टू, आता dx कॅल्क्युलेट करताना त्याच्या अगोदरच्या एक्झाम्पल मध्ये सांगितलं होतं इंस्टेड ऑफ a1 a2 आपण काय राईट करायचं आहे c1 c2. इथं c1 c2 राईट करूया आणि b1 b2 ॲज इट इज राईट करायचं आहे b1 b2. मग आता इथं c1 c2 ची व्हॅल्यू काय आपल्याकडे, c1 ची व्हॅल्यू आहे 2 आणि c2 ची व्हॅल्यू 1/2. b1 ची व्हॅल्यू आहे 3 आणि b2 ची व्हॅल्यू आहे 1/2. आता इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया परत. dx इज इक्वल टू 2 into 1/2 -3 into 1/2. आता हे जर सॉल्व केलं तर 2 1 जा 2 कॅन्सल झालं आणि त्याच्यानंतर इथे किती राहिलं 1 -3 1 जा 3/2 म्हणजे 3/2 हे झालं. अजून आपल्याला dx ची व्हॅल्यू भेटली नाहीये. आपल्याला इथं काय भेटले, dx इज इक्वल टू 1 म्हणजे 1/1 -3/2. आता इथे काय करावं लागेल, आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल. जर तुम्हाला एलसीएम मेथड माहिती असेल तर तुम्ही ती पण यूज करू शकता. उत्तर आपलं सेमच येणार आहे. मग मी इथं काय करतोय 2 1 जा 2 करतोय. 2 into 1 -3 into 1 अपॉन डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन डिनॉमिनेटर प्लेसला. सो dx इज इक्वल टू 2 1 जा 2 -3 1 जा 3 अपॉन 2 1 जा 2. सो याचा आन्सर किती असणार आहे, dx चा आन्सर आपल्याला मिळालेला आहे -1/2. आता आपण dy कॅल्क्युलेट करूया. ही झाली dx ची व्हॅल्यू. आता dy ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला काय करायचं, a1 a2 ॲज इट इज राईट करायचं आणि इन्स्टेड ऑफ b1 b2 आपल्याला राईट करायचं आहे c1 c2. मग इथं राईट करूया a1 a2 आणि c1 c2. इथं आपण व्हॅल्यू पुट करूया. a1 ची व्हॅल्यू आहे 2, a2 ची व्हॅल्यू आहे 1 2 1 आणि c1 c2 ची व्हॅल्यू आहे 2 आणि 1/2 2 आणि 1/2. चलो, सो dy इज इक्वल टू परत क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 मल्टिप्लाइड बाय 1/2 या दोघांचं मल्टिप्लिकेशन, त्याच्यानंतर मायनस या दोघांचं 1 आणि 2 चं मल्टिप्लिकेशन. सो 2 2 गेट कॅन्सल. dy इज इक्वल टू 1 -2 1 जा 2. सो dy इज इक्वल टू किती मिळालं, -1 मिळालेलं आहे. आता आपण या तीन व्हॅल्यूज d ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे, dx ची व्हॅल्यू आहे, dy ची व्हॅल्यू आहे. आता या तीन व्हॅल्यूचा यूज करून आपण x आणि y ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करूया. सो x ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे dx अपॉन d. आता dx ची व्हॅल्यू किती इथं आपल्याकडे, dx ची व्हॅल्यू किती आहे -1/2 -1/2 अपॉन d ची व्हॅल्यू किती आहे इथं -2 आहे -2. आता हा जो न्यूमरेटरला हा जो डिनॉमिनेटर आहे तो काय होणार आहे, या डिनॉमिनेटरच्या -2 ला मल्टिप्लाय होणार आहे. म्हणजे कसं होईल, आता हे इज इक्वल टू -1 अपॉन -2 मल्टिप्लाइड बाय हा 2 या दोन 2 चं मल्टिप्लिकेशन होणार आहे. सो x इज इक्वल टू -1 अपॉन -2 2 जार 4. आता मायनस मायनस कॅन्सल झालं. सो देअरफॉर x इज इक्वल टू व्हॅल्यू किती मिळाली 1/4 ही व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे.
सिमिलरली आपण y ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करूया. फॉर्म्युला फॉर द y इज इक्वल टू dy अपॉन d. आता dy ची व्हॅल्यू काय आहे आपल्याकडे -1 आहे आणि d ची व्हॅल्यू किती आहे -2 आहे. सो परत एकदा सांगतो, न्यूमरेटर डिनॉमिनेटरला मायनस मायनस असेल तर कॅन्सल होतं. सो y ची व्हॅल्यू किती आली 1/2 ही झाली आपली y ची व्हॅल्यू. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण एक्सरसाइज 1.3 चा क्वेश्चन 3 हा पूर्णपणे सॉल्व्ह केलेला आहे. मला अपेक्षा आहे की तुम्हाला हे सगळे एक्झाम्पल्स समजले असतील. या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 3 पासून एक्झाम्पल नंबर 3 पासून एक्झाम्पल नंबर 6 पर्यंत सॉल्व्ह केले. तर त्याच्या अगोदरचे जर एक्झाम्पल्स तुम्हाला बघायचे असतील तर तुम्ही याच्या अगोदरचा व्हिडिओ बघू शकता. किंवा आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करून ऑल बटन ऑन करा की जेणेकरून या चॅनलवर येणाऱ्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटेल.